गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण सेकंड युनिट संपवलं होतं. आता आपण चालू करतो थर्ड युनिट. थर्ड युनिटमधला पहिला चॅप्टर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, यालाच आपण DBMS म्हणून सुद्धा म्हटलं जातं. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, सो डाटाबेस इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डाटा. डाटाबेस म्हणजे काय, तर रिलेटेड डाटाचं कलेक्शन. Data is collection of facts and figures that can be processed to produce information. Mostly data represent recordable facts that adds in producing information which is based on facts. For example, if we have data about marks obtained by all students, we can then conclude about toppers and average marks. आता काय म्हटलं की आपण मागचे सुद्धा पाहिलं होतं. डाटा म्हणजे काय की डाटा हा कोणत्याही प्रकारचा असेल. आता डाटामधून तुम्हाला ज्यावेळेला डाटाचं सॉर्टिंग केलं जातं किंवा डाटाला ऑर्गनाईज केलं जातं, तेव्हा त्याच्यापासून काय तयार होते, इन्फॉर्मेशन प्रोड्यूस होते किंवा इन्फॉर्मेशन तयार होते. जसं की आता ओव्हरऑल मुलांचे सगळे मार्क्स जमा केले, ओके. सो टॉपर्स ओव्हरऑल पूर्ण क्लासच्या स्टुडंटचे मार्क्स आपण कलेक्ट केले. सो हे झालं आपलं डाटा कलेक्शन. पण मग त्याच्यातून आपण टॉपर्स आणि ॲव्हरेज मार्क्स किती आहेत हे काढलं, म्हणजेच काय झालं, त्या डाटामधून आपण काय केलं, इन्फॉर्मेशन क्रिएट केली. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम स्टोअर डाटा इन सच अ वे दॅट इज बिकम्स इजियर टू रिट्राईव्ह, मॅनिप्युलेट अँड प्रोड्यूस इन्फॉर्मेशन. मग डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय, तर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे डाटा अशा पद्धतीने स्टोअर करायचा केला जातो की दॅट इज दॅट इट बिकम्स इझियर टू रिट्राईव्ह, मॅनिप्युलेट अँड प्रोड्यूस इन्फॉर्मेशन, की जो शोधण्यासाठी इझी होईल, त्याला सॉर्टिंग करायला इझी होईल आणि त्याच्यातून इन्फॉर्मेशन इझिली प्रोड्यूस करता येईल. ओके. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर ट्रेडिशनली डाटा वॉज ऑर्गनाइज इन द फाईल फॉर्मॅट. डाटा जो आहे तो फाईल फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाइज केला जातो. DBMS was a new concept then, and all the research was done to make the overcome the deficiencies in traditional style of data management. A modern DBMS has the following characteristics. आता काही मॉडर्न DBMS चे काही त्यांनी हे दिलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहेत. आता पहिला आहे रिअल वर्ल्ड एंटायटी, सेकंड आहे रिलेशन बेस्ड टेबल्स, देन थर्ड वन आहे आयसोलेशन ऑफ डाटा अँड ॲप्लिकेशन, फोर्थ वन आहे लेस रिडंडन्सी, सिक्स्थ वन आहे कन्सिस्टन्सी, आणि फिफ्थ वन क्वेरी लँग्वेज, देन ॲसिड प्रॉपर्टीज, देन मल्टी युजर्स अँड कॉन्करंट ॲक्सेस, देन मल्टिपल व्ह्यूज अँड सिक्युरिटी. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देन युजर्स. आता DBMS चे युजर्स कोण आहेत, तर टिपिकली DBMS हॅज युजर्स विथ डिफरंट राईट्स टू परमिशन who use it for different purpose. Some users retrieve data and some back it up. The users of DBMS can be broadly categorized as follows. आता युजर जे DBMS चे ते कॅटेगराइज केलेले आहेत तीन टाईपमध्ये. एक तर डिझायनर की जे डाटा डिझाईन करतात, देन एक ॲडमिनिस्ट्रेटर की जो याच्यावरती कंट्रोल ठेवतो, आणि देन एंड युजर्स. आता ॲडमिनिस्ट्रेटर काय काम करतं, ॲडमिनिस्ट्रेटर मेंटेन द DBMS and are responsible for administrating the database. They are responsible to look after the use and by whom it should be used. They create access profile for users and apply limitation to maintain isolation and for securities. Administrators also look after DBMS resources like system license, required tools, and other software and hardware related maintenance. ॲडमिनिस्ट्रेटर काय करतं, तर DBMS वरती कंट्रोल ठेवायचं काम करतो. सो ॲडमिनिस्ट्रेटर हे लक्षात घेतो की कोण त्याचा यूज करतोय, DBMSचा यूज कोण करतोय, किती यूज करतोय, त्याच्यानंतर कोणाची प्रोफाईल कशी ठेवायची, कोणाला किती ॲक्सेस द्यायचा, हे कोण ठरवतं, ॲडमिनिस्ट्रेटर ठरवतं. देन डिझायनर. आता डिझायनरचं काम काय, डिझायनर आर द ग्रुप ऑफ पीपल हू ॲक्च्युअली वर्क ऑन द डिझायनिंग पार्ट ऑफ द डाटाबेस. They keep a close watch on what data should be kept and what format. The identity and design the whole set of entity, relation, contracts and views. डिझायनर काय करतो, थोडक्यात डिझाईन करायचं, डाटा डिझाईन करायचं, डाटाचं फॉर्मॅट फिक्स करतो की डाटा कोणत्या टाईपमध्ये असला पाहिजे, कोणत्या कॉलममध्ये पाहिजे, किंवा कशा टाईपमध्ये त्याचं फॉर्मॅट का असला पाहिजे, हे डिझायनरचं काम असतं. देन एंड युजर. End user are those who actually reap the benefits of having DBMS. End users can range from simple viewers who pay attention to the logs of market rates to sophisticated users such as business analysts.
End users are those who actually reap the benefits having DBMS. ज्या DBMS चा ऍक्च्युअल बेनिफिट जे घेतात, त्या डाटाचा ऍक्च्युअल बेनिफिट जे घेतात त्याला म्हटलं जातं एंड युजर्स. End users can range from simple viewers who pay attention to the logs of market rates and sophisticated users such as business analysts. जो डाटा आहे तो तुमच्या DBMS मधला तो डाटा कलेक्ट करून ज्याच्यापासून ज्याला इन्फॉर्मेशन बनवायची गरज पडते किंवा ज्याला तो यूज करण्याची गरज पडते अशा युजर्सला म्हटलं जातं एंड युजर्स. Then database architecture. Database architecture is logically divided into two types. Database architecture जो आहे ते दोन टाइप मध्ये डिवाइड केलं जातं. एक येतं लॉजिकल टू टायर क्लायंट किंवा त्याला सर्व्हर आर्किटेक्चर म्हणतात, किंवा लॉजिकल थ्री टायर क्लायंट त्याला काय म्हटलं जातं, त्याला सुद्धा सर्व्हर आर्किटेक्चर म्हटलं जातं. आता फर्स्ट वन, द डिझाईन्स ऑफ DBMS डिपेंड ऑन द इट्स आर्किटेक्चर. इट कॅन बी सेंट्रलाइज्ड और डिसेंट्रलाइज्ड और hierarchical. The architecture of DBMS can be seen as either single tier or a multi-tier. And a tier architecture divides two whole systems into related but dependent end models, which can be independent, modified, altered, changed or replaced. का म्हटलं गेलं की इथे DBMS जो आहे, DBMS आर्किटेक्चर दोन टाईपचं असू शकतं. एक तर म्हटलं टू टायर किंवा सिंगल टायर किंवा मल्टी टायर. तर ते सेंट्रलाइज असू शकतं किंवा डिसेंट्रलाइज असू शकतं किंवा हायरार्चिकल असू शकतं. सेंट्रलाइज म्हणजे काय की जे ज्याचा सगळ्याचा डाटा म्हणजे 4-5 कम्प्युटर आहेत की ज्याच्यावरचे डाटा कुठेतरी एकाच पीसीवरती एकाच सर्व्हरवरती तुम्हाला सगळा मिळतो, त्याला म्हटलं तर सेंट्रलाइज. अदरवाईज डिसेंट्रलाइज म्हणजे की प्रत्येक कम्प्युटरचा डाटा त्या त्या कम्प्युटरला सेपरेट कलेक्ट केलेला आहे, स्टोअर केलेला आहे. तो कुठेही तरी एकाच पर्टिक्युलर सेंट्रलाइज सिस्टमला कुठे स्टोअर केलेला नाहीये. हायरार्चिकल म्हणजे जसं की आपण टी डायग्राम म्हणतो तसं, एकाचा डाटा दुसरीकडे दुसऱ्याचा तिसरीकडे अशा पद्धतीने तो वाटून दिलेला आहे. Okay, then in one tier architecture, the DBMS is the only entity where the users directly assist on the DBMS and uses it. Any changes done here will directly be done on the DBMS itself. It does not provide handy tools for end users. Database designers and programmers normally prefer the use single tier architecture. Single tier architecture म्हणजे काय? DBMS is the only entity where the users directly assist the DBMS and uses. इथे काय होतं की तो डायरेक्ट एकच सिस्टम असते की एकाच सिस्टमला तोच डिझाईन करतो आणि तोच त्याचं यूज करतो, म्हणजे दुसरा कोणी यूज करणार नाहीये. मग काय म्हणजे डाटाबेस डिझायनर आणि प्रोग्रामर जे डाटाबेस डिझाईन करणार आहेत किंवा प्रोग्राम करणार आहेत ते नॉर्मली हे सिंगल टायर आर्किटेक्चर यूज करतात. देन टू टायर क्लायंट. टू टायर क्लायंट म्हणजे काय? is used for users interface program and applications program that runs a client side. The interface called ODBC, Open Database Connectivity, provide an API that allow client-side program to call the DBMS. Most DBMS vendors provide ODBC drivers. A client program may connect to the several DBMS. In this architecture, some variations of client is also possible. For example, in some DBMS, more functionality in transferred to the client, including data dictionary. Optimizing this. Such clients are called data server. आता इथे काय होतं की एक सेंट्रलाइज पीसी आहे, तो काय करतो की क्लायंटला एक ऍक्सेस दिलेला आहे, सो क्लायंट ऍक्सेस गेला म्हणून याला टू टायर क्लायंट म्हटलं जातं. एक तर क्लायंट आणि सेंट्रलाइज सिस्टम. मग क्लायंटला जो सर्व्हर पासून क्लायंटला जो ऍक्सेस दिलेला आहे सो त्याला काय म्हटलं तर डाटा सर्व्हर. Then if the architecture of DBMS is two tier, then it must have an application through which the DBMS can be accessed. Programmer use two tier architecture where they access the DBMS by means of an applications. Here the application tier is here the application tier is entirely independent on the database in terms of operation, design and programming. If the architecture DBMS is two tier, जर architecture two tier असेल, then it must have an application through which the DBMS can be accessed. Programmer uses two tier architecture where they access the DBMS by means of application. Here the application tier is entirely independent of the database.
अँड द टर्म्स ऑफ ऑपरेशन डिझाईन्स अँड प्रोग्रामिंग. मग हा एकतर इथं टू टायर कधी म्हटलं तर ज्यावेळेला एखादा यूज करतोय त्याचा, आणि दुसरी गोष्ट त्याच टायमामध्ये ते दुसरं कोणतरी ऑपरेट करतं किंवा कोणतरी डिझाईन करतं किंवा कोणतरी त्याच्यावरती प्रोग्राम करतं. आता इथे दिलेलं आहे प्रिंट सर्व्हर, फाईल सर्व्हर, DBMS यूज करणारे तीन तीन क्लायंट आहेत. म्हणजे तिन्ही सर्व्हर एकाशी अटॅच आहेत आणि ती तिन्ही क्लायंट यूज करतायत. देन थ्री टायर आर्किटेक्चर. थ्री टायर client server database architecture is commonly used architecture for web applications. Intermediate layer called application server or web server store the web connectivity software and the business logic constraints part of application used to access the right amount of data from the database server. This layer acts like medium for sending partially process data between the database server and the client. A three-tier architecture separates its tiers from each other based on the complexity of the users and how they use the data present in the database. It is the most widely used architecture for design a DBMS. काय म्हटलं थ्री टायर क्लायंट सर्व्हर is commonly used architecture for web applications. Intermediate layer called application server or web server store. The web connectivity software and the business logic concept part of application used to access the right amount of data from the database server. आता थ्री टायर म्हणजे काय येतं? आता क्लायंट पण यूज करतोय, प्रिंट सर्व्हर पण. आता इथे क्लायंट आणि सर्व्हर असे टू टायर म्हटलेले आहे. सो जर आता इथे क्लायंट पण यूज करतोय, सर्व्हर पण यूज करतोय, पण ह्या स्टोअर कुठे होतो? वेबवरती. हे वेब ॲप्लिकेशन आहे, नेटवरती किंवा वेबवरती सेव्ह होतं. मग ज्यावेळेला वेबवरती तो वेब एक टायर बनतो. मग क्लायंट, वेब आणि सर्व्हर असे हे थ्री टायर होतात. थ्री टायर ॲप्लिकेशन सेपरेट काय झालं आज थ्री टायर दिलेलं आहे बघा कसं. क्लायंट, वेब इन्फ्लुएन्स, ॲप्लिकेशन सर्व्हर और वेब सर्व्हर म्हटलं ना तुम्हाला. वेब सर्व्हर, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग वेब पेज आणि डाटाबेस सर्व्हर म्हणजे DBMS सर्व्हर आणि क्लायंटच्या मध्ये इथं वेब सर्व्हर आला, त्याला म्हटलं थ्री टायर. देन डाटाबेस three tier server again. So database tier. In this tier, the database resides along with its queries processing language. We also have the relation that defines the data and their constant life at this level. तो तुम्हाला डाटा मिळेल सगळा मिळाला. Then application tier, middle. Application tier काय म्हटलं? At this tier, reset the application server and program that access the database for users to this application. इथून सर्व काय केलं जातं तर क्लायंटला ऍक्सेस दिलं जातं. देन युजर स्टाईल म्हणजे एंड युजर जो आपण मगाशी पाहिला. देन आता इथे पण तुम्हाला दिसतं बघा कंपोनंट्स ऑफ डाटाबेस सिस्टम. द डाटाबेस सिस्टम कॅन बी डिवाइडेड इनटू 4 कंपोनंट्स. 4 कंपोनंट मध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत? युजर्स, डाटाबेस ॲप्लिकेशन, बेस मॅनेजमेंट, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे DBMS आणि database. Users may be of various types such as DB administration, database administrator, system developer and end users. Users कोण असू शकतात? database administrator असू शकतो, system developer असू शकतो किंवा end user असू शकतो. database application कोणकोणते असू शकतात? database application may be personal असू शकतात, departmental असू शकतात, enterprise and internal असू शकतात. ते DBMS database management system कोणकोणते आहेत? The software that allows users to define, create and manage database access, that is MS SQL आहे, Oracle आहे, database system management system आहे, सॉरी database management system आहे. आता हे तुम्हाला डीपली नाही आहे, हे सायन्स वाल्यांना म्हणजे ITCS वाल्यांना हे डीप मध्ये असतं, MySQL किंवा Oracle. देन database म्हणजे कलेक्शन ऑफ लॉजिकल डाटा. आता फंक्शन ऑफ डाटाबेसचे फंक्शन दिले आहेत. प्रोव्हाइड डाटा इंडिपेंडन्स, concurrency control, provides recovery services, provides utility services, provides a clear and logical view of process that manipulates data. Data models, DBMS. Data models defines how the logical structure of a database is modeled. Data models are fundamental entities to introduce abstraction in a database management system. Data models define now how data is connected to each other and how they are uh,
प्रोसेस अँड स्टोअर इनसाइड द सिस्टम. या डाटा मॉडेल्समध्ये काय सांगितलं जातं की डाटा कशा पद्धतीने एकमेकांना कनेक्ट केला जातो आणि तो कशा पद्धतीने स्टोअर केला जातो हे डाटा मॉडेल्समध्ये दाखवलं जातं. देन एंटायटी रिलेशनशिप मॉडेल. एंटायटी रिलेशनशिप मॉडेल इज बेस्ड ऑन द notion of real world entities and relationships among them while converting real world scenario into the entity relational model. Entity relationship model is based on the notion and real world entities and relationships among them while formatting real world scenario into the database model. The ER model create entity set, relationship set, general attributes and constraints. ER model is best used for a conceptual designs of a database. ER model is based on entities and their attributes, relationships among entities. This concept as explained below. आता इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे एंटायटी मॉडेल काय आहे. सो याच्यामध्ये ॲट्रिब्यूट एंटायटी देन एंटायटी. आता दोन्ही साईडला एंटायटी आणि दोन एंटायटी मधला रिलेशनशिप. मग दोन एंटायटीमध्ये सुद्धा ॲट्रिब्यूट वेगवेगळे केलेले आहेत दोन्ही आणि त्याचं ओव्हरऑल रिलेशनशिप म्हणजे हे येतं तुमचं एंटायटी रिलेशनशिप मॅनेजमेंट. देन एंटायटी. आता एंटायटीमध्ये काय म्हणजे काय याच्यात एंटायटी इज अन ER मॉडेल इज अ रियल वर्ल्ड एंटायटी हॅव्हिंग प्रॉपर्टीज कॉल्ड ॲट्रिब्यूट्स. एंटायटी म्हणजे ॲट्रिब्यूट्स. एव्हरी ॲट्रिब्यूट इज डिफाईन्ड बाय सेट्स ऑफ व्हॅल्यू called domain. For example, in a school database, a student is considered as an entity. Student has various attributes like name, age, class, etc. Then relationship. The logical associations among entity is called relationship. Relationships are mapped with entities in various ways. Mapping cardinalities defines the number of associations between two entities. Mapping cardinalities one to one, one to many, one many to one, many to many. आता इथे तुम्हाला रिलेशनशिप कसं दिलंय की वन टू वन रिलेशनशिप किंवा एकापासून जास्तकडे रिलेशनशिप किंवा मेनी टू वन जास्त लोकांपासून एकाशी रिलेशनशिप किंवा जास्त लोकांचं जास्त लोकांशी रिलेशनशिप. सो येतं रिलेशन. देन रिलेशनशिप मॉडेल. आता the most popular data model is DBMS, is the relation model. It is a more significant scientific a model than others. This model is based on first order predicate logic and defines a table as an array relations. आता इथे बघा ॲट्रिब्यूट्स दिलेले आहेत. म्हणजे ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय हेडिंग्स दिलेले आहेत तुमचे. देन कॉलम तुमचे लक्षात येतं आणि टपल्स. टपलला आपण काय म्हणतो सेल्स सॉरी कॉलम रो सुद्धा म्हणू शकतो. आणि हे जे टोटल आहे हे टेबल या टेबलला तुम्ही टोटल काय म्हणू शकता रिलेशन. त्याच्यामध्ये काय काय आलं ॲट्रिब्यूट आले कॉलम आले टपल आले. ओके. त्याच्यानंतर द मेन हायलाईट ऑफ दिस मॉडेल आहे त्यात या मॉडेलमधला हायलाईट एरिया कोणता आहे तर डाटा इज स्टोअर इन टेबल कॉल्ड रिलेशन्स. डाटा कसा स्टोअर केला जातो टेबल्समध्ये स्टोअर केला जातो. रिलेशन्स कॅन बी नॉर्मलाइज. रिलेशन ते कसे असतात नॉर्मलाइज. इन नॉर्मलाइज रिलेशन्स व्हॅल्यूज सेव्ड आर ऑटोमेट व्हॅल्यूज. इच रो in a relation contains a unique value. Each column in a relation contains value from same domain. Then database model. The database model defines the logical design of data. The model describes the relationship between different parts of the data. Historically, in database design, three models are commonly used. They are hierarchical model, network model, relational model. आता database model मध्ये तीन मॉडेल जे आहेत ते जास्त यूज केले जातात. आता हायरार्चिकल मॉडेल म्हणजे काय आहे. इन दिस मॉडेल each entity has only one parent but can have several children. At the top of hierarchy there is only one entity which is called root. मी सांगितलं तुम्हाला की हायरार्चिकल मॉडेल म्हणजे तुमचं थोडक्यात तुमचं टी डायग्राम. इथे एक पॅरेंट आणि खूप सारे चिल्ड्रन्स असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे हे डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंटमध्ये पुन्हा कोर्स आणि स्टुडंट वेगळे पार्ट पडतात आणि कोर्समध्ये मग पुन्हा त्यांचे वेगळे प्रोफेसर्स स्टुडंट वेगळे पार्ट पडतील.
ओके. सो इथे त्याचे सेपरेट पार्ट्स पडले जातात, त्यालाच म्हटलं तर अशा प्रकारच्या मॉडेलला म्हटलं तर हायरार्चिकल मॉडेल. देन नेटवर्क मॉडेल. नेटवर्क मॉडेल तुमचं सर्व्हर क्लायंट सारखं आहे की जे एकमेकांशी कनेक्टेड आहे. आता हे डिपार्टमेंट आहे, स्टुडंट आहे, कोर्स आहे, प्रोफेसर आहे, हे एकमेकांशी इंटर रिलेटेड आहे, त्याला म्हटलं जातं नेटवर्क मॉडेल. देन थर्ड वन येतं रिलेशनल मॉडेल. In this model, data is organized in two dimensional tables. आता ज्या कॉल्ड रिलेशन्स, इथे जो तुमचा डाटा आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये काय केला जातो, ऑर्गनाइज केला जातो, त्याला म्हटलं जातं रिलेशनल मॉडेल. आता हे काय लक्षात ठेवा, रिलेशनल मॉडेल जो आहे तुमचा तो टेबल फॉर्मॅटमध्ये असतो. त्याच्यानंतर तुमचा हायरार्ची मॉडेल म्हणजे टी डायग्राम येते, आणि दुसरं नेटवर्क मॉडेल म्हणजे तुमचे इंटर रिलेटेड नेटवर्क दाखवलं जातं. देन कोड्स रूल. E.F. Code was a computer scientist who invented relational model for database management based on relational model. Relational database was created. Code proposed 13 rules, popularly known as Code's 12 rules, to test DBMS concept against the relational model. Code's rules actually defines what quality of DBMS requires in order to become relational database management system, RDBMS. RDBMS म्हणजे काय? Relational Database Management System. Till now, there is hardly any commercial product that follows all the 13 codes rules. Even Oracle follows only 8 and a half out, 8.5 or 13. The code's 12 rules are as follows. आता ते काही फॉलोइंग रूल दिलेले आहेत. त्यात रूल 0. Zero rule काय म्हणतोय? This rule states that the system is qualified as a RDBMS. It must be able to manage database entirely through the relations capability. Then rule 1 मध्ये काय म्हटलं? इन्फॉर्मेशनल रूल आहे. Rule 1. All information including metadata. Metadata म्हणजे काय? The data about data is to be represented as a stored data in cell of tables. The rows and columns have to be strictly अनऑर्डर. याच्यामध्ये फक्त सेल डाटा तुमचा जो काय आहे तो स्टोअर केला जातो. देन गॅरंटेड ॲक्सेस. रूल 2 गॅरंटेड ॲक्सेस. इच युनिक पीस ऑफ डाटाबेस डाटा ऑटोमिक व्हॅल्यू शुड बी ॲक्सेसिबल बाय टेबल नेम. इथे ऑटोमिक तुमची व्हॅल्यू जी काय ती पुट केली जाते. प्लस टेबल नेम प्लस प्रायमरी की फ्लो प्लस ॲट्रिब्यूट किंवा कॉलम, म्हणजे टेबल प्लस टेबल नेम प्लस रो प्लस कॉलम, ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जातात. देन रूल 3 सिस्टमॅटिक ट्रीटमेंट ऑफ नल. Null has several meaning. It can mean missing data, not applicable or no value. It should be handled consistently. Primary key must not be null. Expression of null must be give null. Null म्हणजे थोडक्यात रिकाम आपण त्याला म्हणू शकतो जिथे काहीच नाहीये. Then active online catalogs. Rule 4 active online catalog. Database dictionary must have distribution of database. Catalog to the government by same rules say rest of the database the same query language to be used to catalog as an applicable database. Applicable database चा catalog याच्यात दिला जातो, catalog नुसार तुमचा डाटा सेव्ह केला जातो. Then rule 5 powerful language. One well defined language must be there to provide all manners of access to data. Example SQL. If a file supporting tables can be accessed by any manner except SQL interface, then it's a violation to this rule. आता इथे पॉवरफुल लँग्वेज आहे SQL, की याच्या ठिकाणी सगळेच काय म्हणतात सगळ्याच पद्धतीचा डाटा इथे इंटरफेस करेल असंच नाही. देन व्ह्यू अपडेटेशन रूल 6. All view that are theoretically updated should be updated by the system. Theoretical updated जे काही रूल्स आहेत, व्ह्यूज आहेत, ते सगळे इथे अपडेट केले जातात. देन रूल 7 रिलेशनल लेवल ऑपरेशन्स. देअर मस्ट बी अ इन्सर्ट डिलीट अपडेट ऑपरेशन. आणि इथे तुमचं काय रिलेशनल लेवलमध्ये काय होतं की तुम्ही इन्सर्ट करू शकता, डिलीट करू शकता किंवा अपडेट करू शकता. देन फिजिकल डाटा इंडिपेंडन्स. The physical storage of data should not matter to the system. If say some files supporting tables were renamed or moved from one disk to another, it should not affect the applications. Logical data independence.
If there is a change in the logical structure, table structures of the database, the user's view of data should not change. Say if a table is split into the tables, a new view should give result as join of two tables. This rule is most difficult to satisfy. Then integrity independence. The database should be able to confers its own integrity rather than using other program. Key and check constraints trigger etc should be stored in data dictionary. These also make RDBMS database management system. Independence of front end. Then rule 11, distribution independence. A database should work properly regardless of its distributions across a network. This lays foundation of distributed database. Then non-subversion rules. If low-level access is allowed to a system, it should not be able to subvert or bypass integrity rules to change data. This can be achieved by some sort of looking or encryption. Then database schema. Database schema म्हणजे काय? The database schema is a skeleton structure that skeleton म्हणजे काय की ते तुमचं एखादा माणसाच्या काय म्हणू शकतो आपण त्याला skeletonला काय म्हणतो कवटीप्रमाणे एक तुमचं स्ट्रक्चर असतं जर represent the logical view of the entire database. It defines how the data is organized and how the relations among them is associated. याच्यामध्ये डाटा तुमचा कसा ऑर्गनाइज केला जातो त्याचं एकमेकांशी रिलेशन कसं बनवलं जातं हे तुम्हाला याच्यात दाखवलं जातं. It formulates all the constructs that are to be applied on the data. The database schema defines the entities and the relationship among them. It contains the descriptive details on the database which can be depicted by means of the schema diagram. It's a database designer who designed the schema to help the programmer understand the database, make it useful. The database schema can be divided broadly into two categories. दोन कॅटेगरीमध्ये तो डिवाइड केला जातो. फिजिकल डाटाबेस स्कीमा आणि लॉजिकल डाटाबेस स्कीमा. आता फिजिकल त्याच्यामध्ये डाटाबेस instance database instance मध्ये काय म्हटलंय it is important that we distinguish these two terms individually. Database schema is the skeleton of database. It is a design when the database does not exist at all. Once the database is operational, it is very difficult to make any changes to it. A database schema does not contain any data or information. A database instance is a state of operational database with data at any given time. It contains a snapshot of the database. Database instance tend a change with time. A DBMS ensures that its very instance in a valid state by diligently following all the validation constraints and conditions that the database designers have imposed. आता याच्यामध्ये काय म्हटलं की डाटाबेसमध्ये जो फिजिकल डाटाबेस आहे किंवा लॉजिकल डाटाबेस आहे डाटाबेसचा स्केलेटन म्हणून त्याला म्हटलं जातं. If a database system is not multi-layered, then it becomes difficult to make any changes in the database system. Database systems are designed in a layers as well as learn earlier. Database system जे आहे त्याच्यामध्ये मल्टी लेयर्स मध्ये डिझाइन केली जाते. आता डाटा इंडिपेंडन्स. A database systems normally contains a lot of data additions to users data. For example, it stores data about data known as a metadata. हे आपण आधी शिकलेलं आहे की डाटा अबाउट डाटाला काय म्हटलं जातं तर मेटाडाटा. To locate and retrieve data easily. It is rather difficult to modify or update a set of metadata once it is stored in the database, but as a DBMS expands, it needs to change over time to satisfy the requirement of the users. If the entire data is dependent, it would become a tedious and highly complex job. लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स कसं दिलेलं आहे बघा. फिजिकल डाटा इंडिपेंडन्स, लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स लॉजिकल स्कीमा आणि फिजिकल डाटा इंडिपेंडन्स येतं फिजिकल स्कीमामध्ये. देन लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स आता त्यांनी म्हटलं जो लॉजिकल डाटा इज अ डाटा अबाउट डाटाबेस. लॉजिकल डाटा म्हणजे काय डाटा अबाउट डाटाबेस आणि फिजिकल डाटा ऑल द स्कीमास आर लॉजिकल आणि ऍक्च्युअल डाटा इज स्टोअर्ड. याच्यामध्ये लॉजिकल डाटा पण येतो आणि ऍक्च्युअल डाटा सुद्धा स्टोअर केला जातो. देन ER मॉडेल 1 कॉन्सेप्ट्स.
The ER model defines the conceptual view of database. It works around real-world entities and the associates among them. A view level or ER model is considered good option for designing database. Database design करण्यासाठी ER model हे सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे असं म्हटलं गेलं आहे. आता एंटायटी. An entity can be real-world object, either animate or inanimate, that can be easily identifiable. For example, in a school database, student, teacher, classes, and courses offered can be considered as entities. All these entities have some attributes or properties that gives them their identity. An entity set is a collection of similar types of entity. An entity set may contain entities with attributes sharing similar values. For example, a student set may contain all students of a school. Likewise, a teacher set may contain all the teachers of a school. From a faculties, entity sets need not be disjoint. Then attributes, entities are represented by means of their properties called attributes. All attributes have values. For example, students entities may be name, class and age are attributes. स्टुडंट मध्ये तुम्ही काय काय दाखवू शकता, स्टुडंटचं नाव दाखवू शकता, क्लास दाखवू शकता, एज दाखवू शकता. सो या सगळ्यांना काय म्हटलं जाते, जर स्टुडंट हे एंटायटी असेल तर हे सगळे झाले ॲट्रिब्यूट्स. Then types of attributes. Simple attributes. Simple attributes are atomic values which cannot be divided further. For example, student phone number, atomic value of 10 digits. So हे ज्या गोष्टी आहेत याला attributes. Simple attributes, composite attributes, derived attributes, single value attributes, multi value attributes, entity set and keys. आता key is an attribute or a collection of attributes that unequally identifies an entity among entity set. For example, the roll number of a student makes him her identifiable among students. Super key, a set of attributes, one or more, that collectively identifies an entity is an entity set. Candidate key, a minimal super key is called candidate key. An entity set may have more than one candidate key. Primary key, a primary key is one of the candidate key chosen by the database designer to uniquely identify the entity set. Then relationship. The association among entity is called a relationship. For example, an employee work at a department. A student enroll in a course. Here, work and enroll are called relationship. आता ज्या ठिकाणी डिपार्टमेंट असेल तिथे वर्क येईल आणि जिथे स्टुडंट असतील तिथे काय येईल, एनरॉल येईल. सो एनरॉल किंवा वर्क जे आहे त्याला काय म्हटलं तर रिलेशनशिप. देन रिलेशनशिप सेट. A set of relationship of a similar type is called relationship. Like entities, a relationship to can have attributes. These attributes are called descriptive attributes. Then degree of relationship. The number of participating entities in a relationship depends the degree of the relationship. Binary degree 2, ternary degree 3, n-ary degree. So mapping cardinalities. Cardinality defines the number of entity in one entity set which can be associated with the number of entities of other set via relationship set. 1 to 1. One entity from entire set A can be associated with the at most one entity of entity set B and vice versa. So A set A and set B entity separately 1 to 1 काय करतात, असोसिएट होत करतात. देन 1 to many. आता एक जण खूप जणांना कॉन्टॅक्ट करतो, इथे सुद्धा एक जण 1 to many आणि इथे मेनी टू मेनी ते दिसतं तुम्हाला. देन जनरलायझेशन. A mention about the process of generalization entities, where the generalized entities contain the properties of an generalized entities is called a generalization. In generalization, a number of entities are brought together into one generalized entity based on their similar characteristics. For example, pigeon, house, sparrow, crows, and dove can all the generalized birds. Specialization. Another specialization is
आता इथे बर्ड्स म्हटलं, बर्ड्समध्ये पिजन, स्पॅरो आणि डव हे तिन्ही काय झाले, बर्ड्स झाले. सो बर्ड्स जर हे जनरलाइज करतं. देन specialization is the position of generalization. Is specialization is a group of entities divided into subgroups based on their characteristics. Take a group persons, for example, a person has name, date of birth, gender, etc. Death. आता इथे बघा, आय इज अ स्टुडंट इज अ टीचर, इज अ स्टुडंट इज अ टीचर. पर्सन, आता पर्सन असेल तर स्पेशलायझेशन काय तर तो स्टुडंट असेल किंवा टीचर असेल, हे झालं स्पेशलायझेशन. देन इनहेरिटन्स. आता इथे एज, नेम, जेंडर, पर्सन. आता तो पर्सन एका त्याचं नेम आहे, एज आणि जेंडर आहे, तर तो पर्सन असू शकतो. पर्सन असेल तर तो स्टुडंट आहे का टीचर आहे. स्टुडंट असेल तर त्याचा रोल नंबर असेल, त्याचा ईमेल आय डी. आता ॲडव्हान्टेज ऑफ DBMS: रिग्रेशन ऑफ ॲप्लिकेशन प्रोग्राम, मिनिमल डाटा डुप्लिकेसी, इझी रिट्रायवल ऑफ डाटा, रिड्यूस डेव्हलपमेंट टाइम अँड मेंटेनन्स नीड्स. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज पण DBMS दिलेले आहेत. कोणकोणते आहेत तर कॅप कॉम्प्लेक्सिटी आहे, कॉस्टली आहे, लार्ज इन साईज आहे. त्याच्यानंतर RDBMS रिलेशनल डाटा मॉडेल is the primary data model which is used widely around the world of data storage and processing. This model is simple and it has all the properties and capabilities required to process data with storage efficiency. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल जसं आय डी दिलेलं आहे, स्टुडंटचं नेम दिलेलं आहे, एज दिलेलं आहे, सॉरी वर्करची आय डी दिलेली आहे, नेम दिलेली आहे, एज दिलेली आहे, सॅलरी दिलेली आहे. सो वर्कर रिलेटेड ऑल डाटा. आता याच्यामध्ये टेबल्स फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, म्हणून त्याला रिलेशनल डाटाबेस म्हणू शकतो. आता त्याच्यामध्ये फर्स्ट आला टपल्स. टपल्स म्हणजे काय, अ सिंगल रो ऑफ टेबल विच कंटेन सिंगल रेकॉर्ड फॉर दॅट रिलेशन इज कॉल्ड टपल. म्हणजे आता इथं सिंगल रो पाहिजे तर आपल्याला एकाचीच माहिती मिळते, त्याला म्हटलं टपल्स. देन रिलेशन इन्स्टन्स, a finite set of tuples in the relational database system represent relational instance. सो हे सगळे टपल्स जर घेतले म्हणजे सगळ्या रो मिळवलं तर त्याला म्हटलं जातं रिलेशनल इन्स्टन्स. देन रिलेशनल स्कीमा. रिलेशनल स्कीमा डिस्क्राइब द रिलेशन नेम, टेबल नेम, ॲट्रिब्यूट्स अँड देअर नेम्स. टेबल नेम, त्याचे ॲट्रिब्यूट्स आणि त्याचे नेम. देन रिलेशनल की, ईच रो हॅज वन ऑर मोर ॲट्रिब्यूट्स. प्रत्येक रोला एक किंवा जास्त ॲट्रिब्यूट्स आहेत. Known as a relational key which can be identified the row in the selection table uniquely. Then attributes domain. Every attribute has some predefined value scopes known as attributes domain. Then record. A single entity in a table is called the record or row. A record is a table represents set of related data. For example, the above employee table has 4 records. Following is example of 4 records आहेत. नाव, नेम, ID, नेम, एज आणि सॅलरी, 4 रेकॉर्ड्स त्याने ठेवलेले आहेत. Then field. The data consists of several records row. Each record can be broken into several smaller entities known as fields. The above employees tables consist of 4 fields: ID, name, age and salary. जे आपण रेकॉर्ड होतो त्या प्रत्येक रेकॉर्डला काय म्हटलं जातं, फील्ड. आता कॉलम. In relational table, column is a set of value of particular type. The term attribute is also used represent column. For example, in employee table, name is a column that represents a name. हा column जातात. नेम मध्ये कोण काय काय, तर नेम ऑफ एम्प्लॉईज जे काय ते मेन्शन केले आहेत. मग ॲडम आहे, ॲलेक्स, स्कॉट, रॉस हे झाले. देन कॉन्स्टंट्स. रिलेशन्स हॅज सम कंडिशन्स दॅट मस्ट होल्ड फॉर इट टू बी व्हॅलिड रिलेशन्स. Those conditions are called relational integrity constants. These are 3 main integrity constants: key constants, domain constants, and referential integrity constants. So key constants झाले, domain झाले, then database keys. Keys are very important part of relational database. They are used to establish and identify relationship between tables. They are also ensure that each record within a table can be uniquely unequally identified by combination of one or more fields within a table. Then superkey. Superkey is defined as a set of attributes within a table that uniquely identifies each record within a table. Superkey is superset of candidate key. Then candidate key. Candidate key are defined as the set of fields from which primary key can be selected.
It is an attribute or set of attribute that can act as a primary key for a table to uniquely identify each record in that table. Then primary key is a candidate key that is most appropriate to become main key of the table. It is key that uniquely identify each record in a table. जसं की आता प्रायमरी की ID दिलेला आहे, स्टुडंट आय डी तो झाला प्रायमरी की. देन कंपोजिट की म्हणजे key that consists two or more attributes that uniquely identify or entity occur is called composite key. म्हणजे त्याच्यापैकी दोन कंपल्सरी आहेत की ज्या एकावरून अर्थ लागत नाही तर दोन कॉलम बघितल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट माहिती मिळते. Then secondary or alternative key. The candidate key which are not selected for primary key are known as secondary keys or alternative keys. Non-key attribute. Non-key attributes are attributes other than candidate key attributes in the table. And non-prime attributes are attributes other than primary attributes. सो या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला पुढचा चॅप्टर जो आहे तो पाहणार आहोत. पुढचा चॅप्टर आपला आहे डाटा वेअरहाऊसिंग अँड डाटा मायनिंग. सो तो सेकंड चॅप्टर पाहिला की आपला मग हा थर्ड युनिट संपून जाईल. ओके, सो आज आपण इथे थांबूयात म्हणजे नेक्स्ट वीकला आपण हा थर्ड युनिट संपवतो.